हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजपासून आपण 6th स्टँडर्डच्या जॉग्राफी या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, 6th स्टँडर्डचे जॉग्राफीचे बुक समोरच आहे. सो फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे द अर्थ अँड द ग्रॅटिक्यूल. सो सी, फिगर 1.1 मध्ये दाखवलेलं आहे मॅप ऑफ वर्ल्ड. ओके, वर्ल्डचा मॅप दाखवलेला आहे. ऑब्झर्व फिगर 1.1 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे वर्ल्डचा हा जो मॅप दिलाय तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि काही क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, सो क्वेश्चन नंबर 1, विच प्लेसेस आर शोन ऑन द मॅप. म्हणजे आपल्याला या नकाशामध्ये या मॅपमध्ये कोणकोणते प्लेसेस दिसतात ते, तर आपल्याला कॉन्टिनेंट्स मेन दिसतात. ओके, तर हे कॉन्टिनेंट्स किती आहेत, तर 7 आहेत. आणि कोणकोणते आहेत? नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. ओके, देन सेकंड क्वेश्चन आहे, इन विच सिटी इज द ताज महाल लोकेटेड. म्हणजे ताजमहाल कोणत्या सिटीमध्ये दाखवलेला आहे? सो जसं की आपल्याला मॅपमध्ये दिसतंय, तर ताजमहाल कुठे लोकेट आहे, तर आग्रा या सिटीमध्ये. आणि कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे, तर आपल्याला समोरच दिसत आहे की आशिया या कॉन्टिनेंटमध्ये आग्रा या सिटीमध्ये ताजमहल आपल्याला दिसत आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच कॉन्टिनेंट इज द ताजमहाल लोकेटेड. म्हणजे ताजमहाल आपल्याला कोणत्या खंडामध्ये दिसत आहे, तर ताजमहाल लोकेटेड आहे आशिया या कॉन्टिनेंटमध्ये. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच डिरेक्शन इज द ताजमहाल लोकेटेड फॉर. अमन इन सेंट पीटर्सबर्ग, और काटिया इन किंबर्ली, फॉर मिशिको इन टोकियो अँड मीनाक्षी इन पोर्ट ब्लेअर. इट मीन्स काय विचारलंय आपल्याला की ताजमहल जो आहे तो कोणत्या डिरेक्शनला आहे, कोणत्या दिशेला आहे. आणि या क्वेश्चनला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्राहमन आणि किंबर्ले मधील काटिया, टोकियो मधील मिशिको आणि पोर्ट ब्लेअर मधील मीनाक्षी यांचे आन्सर्स काय असतील. ओके, सो फर्स्ट आता आपण मॅप मध्ये बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की ताजमहल कुठे आहे. तर ताजमहल कुठे दिसतोय आपल्याला, इथे दिसतोय. आणि सेंट पीटर्सबर्ग पाहिला तर ते कुठे आहे, तर युरोप मध्ये आहे. ओके, जसं की आपल्याला इथे दिसतंय डायग्राम मध्ये, फिगर मध्ये, मॅप मध्ये आपण बघतोय की सेंट पीटर्सबर्ग कुठे दिसतंय, तर युरोप मध्ये दिसत आहे. तर आता ही जी डिरेक्शन आहे ताजमहाल टू सेंट पीटर्सबर्ग, तर आता ही डिरेक्शन आपल्याला कशी दिसते आहे. सो आता पहा आपण डिरेक्शन बघूया. ओके, तर आता पहा वरती आहे नॉर्थ, त्याच्या खाली असते कोणती, तर साऊथ असते. ही डिरेक्शन. ओके, ही दिशा. आणि इकडे कोणती दिसते आहे, वेस्ट. आणि ही दिसते आहे कोणती, तर ईस्ट. ओके, आता यानुसार आपल्याला डिरेक्शन सांगायची आहे. सो पहा आता आपल्याला कोणती डिरेक्शन दिसते आहे, तर साऊथ आणि ईस्टच्या मध्ये दिसते आहे. ओके, म्हणजेच कोणत्या डिरेक्शन मध्ये, तर साऊथ ईस्ट डिरेक्शन मध्ये. ओके, आपला आन्सर काय आलं, साऊथ ईस्ट डिरेक्शन. ओके, आता नेक्स्ट कोणतं दिले आपल्याला ते बघूया, कटैया इन किंबर्ले. ओके, सो आता ते कुठे बघूया आपण. तर पहा तुम्ही पण असं जर डिरेक्शन ड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला पण पटकन आन्सर देता येईल. ओके, सो आता किंबर्ले कुठे दिसत आहे आपल्याला, इथे दिसत आहे. तर आपण पहिला डिरेक्शन ड्रॉ करून घेऊया. सो पहा इथे किंबर्ले आहे, सो आपण डिरेक्शन ड्रॉ करून घेतलंय. वर आहे नॉर्थ, त्या खाली आहे साऊथ, इकडे वेस्ट आणि इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. ओके, सो आता आपल्याला दिसतंय की ताजमहल कोणत्या डिरेक्शनला आहे, तर नॉर्थ दिशेला आहे. ओके, आणि जर आपण ॲरो व्यवस्थित ड्रॉ करून घेतला, ॲरोने जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणती डिरेक्शन दिसते, तर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये. ओके, म्हणजे डिरेक्शन कोणती येणार आहे, तर नॉर्थ ईस्ट. ओके, नॉर्थ ईस्ट डिरेक्शन. सो आपला आन्सर काय येणार, नॉर्थ ईस्ट. सो पहा आपण दोन डिरेक्शन पाहिले. तर नेक्स्ट जे मिशिको आणि मीनाक्षी हे दोन सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. ओके, नेक्स्ट बघूया आपण, शाहिद इन आग्रा इज स्पेसिफाइंग द डिरेक्शन इन विच द ऑदर्स लिव्ह. हाऊ विल ही एक्सप्रेस देम. सो आपण इथे मॅप मध्ये बघू शकतो, तर शाहिद कुठे दिलेला आहे, तर आग्र्यामध्ये दिलेला आहे. ओके, तसंच आपल्याला सेम मॅप मध्ये ऑदर जे पर्सन्स आहेत त्यांची सुद्धा
प्लेसेस सांगायचे आहेत आणि त्यांची डिरेक्शन सुद्धा बघायची आहे. ओके, सो आता यासाठी पण आपल्याला पुन्हा डिरेक्शन ड्रॉ करावी लागणार, हो ना, कारण डिरेक्शन ड्रॉ केले तर आपल्याला पटकन आन्सर मिळेल. सो फर्स्ट आपण डिरेक्शन ड्रॉ करून घेऊया. सो बघा, आता आपण इथे डिरेक्शन ड्रॉ करून घेतले. शहीदच्या इथे कोणते कोणते डिरेक्शन आहेत? नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. ओके, आता बाकी पर्सन्स आपल्याला कोणकोणत्या डिरेक्शनला आहेत ते आपल्याला पटकन समजणार आहे. कशावरून? तर आपण डिरेक्शन ड्रॉ केलेली आहे म्हणून. सो पहा, आता आपण जर टोकियोचा विचार केला तर ते कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे? तर कोणत्या डिरेक्शनला दिसतंय पहा? नॉर्थ ईस्ट. ओके, त्यानंतर पोर्ट ब्लेअर कोणत्या दिशेला दिसत आहे आपल्याला? ईस्ट साऊथ. सो पहा, किंबर्ले आपल्याला कोणत्या डिरेक्शनला दिसत आहे? तर वेस्ट साऊथला. त्यानंतर सेंट पीटर्सबर्ग आपल्याला कोणत्या दिशेला दिसत आहे? कोणत्या डिरेक्शनला दिसत आहे? कोणत्या डिरेक्शनला दिसत आहे आपल्याला? नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला. ओके, आणि नताली आपल्याला कोणत्या डिरेक्शनला दिसत आहे? तर वेस्ट वेस्ट साऊथ डिरेक्शनला. ओके, तर पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही डिरेक्शन ड्रॉ केले तर तुम्हाला पटकन आन्सर्स देता येतील. सी नेक्स्ट आहे, व्हॉट डिरेक्शन विल नतालिया इन रोम अँड एनराइक इन लिमा से द अदर चाइल्ड लिव्स? विल देअर आन्सर्स बी द सेम? सो सी, आपल्याला आता मॅप मध्येच बघावं लागेल. सो आपल्याला नतालिया कुठे दिसत आहे? इथे दिसत आहे. तर आपल्याला पहिल्यांदा डिरेक्शन ड्रॉ करून घ्यावी लागेल. सो पहा, आपण डिरेक्शन ड्रॉ करून घेतलेले आहेत. कुठे? तर नतालियाच्या इथे आणि लिमाच्या इथे. ओके, सो पहा, नतालियाच्या इथे आपल्याला डिरेक्शन दिसतात आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. तसंच आपल्याला लिमाच्या इथे पण दिसत आहे की नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. आता आपण बघू शकतो, तर सेंट पीटर्सबर्ग इथून कुठल्या दिशेला आहे? कोणत्या डिरेक्शनला आहे? तर नॉर्थ डिरेक्शनला आहे. ओके, जर आपण नतालियाचा विचार केला तर. ओके, आता लिमाचं बघूया. एनराइक मध्ये इथे दाखवले ते. ओके, आता इथे आपल्याला डिरेक्शन कोणते कोणते दिसतात आहे? तर आता लिमा नतालिया पासून कोणत्या डिरेक्शनला दिसत आहे? तर नॉर्थ ईस्ट. ओके, तर आता अशाच पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल? तर सगळे चाइल्डचे डिरेक्शन आपल्याला वन बाय वन डिरेक्शन्स ड्रॉ करून चेक करावे लागतील आणि पाहावे लागतील. ओके, सो नेक्स्ट आपण आता बघूया. ग्राहम, कटैया, मिशिको, नतालिया, मीनाक्षी, शाहिद अँड एनराइक हॅव आन्सर्ड द अबोव क्वेश्चन्स डिफरंटली यूजिंग डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स. तर आता प्रत्येकासाठी आपण मॅपमध्ये बघितलं तर डिरेक्शन्स प्रत्येकापासून प्रत्येक वेगवेगळ्या येणार आहेत. सगळ्यांचे डिरेक्शन सेमच असणार आहेत का? तर नाही. The Taj Mahal is located at one and the same place, that is आग्रा. जसं की ताजमहाल कुठे लोकेटेड आहे? तर आग्रामध्ये. पण प्रत्येक चाइल्डच्या इथे थांबून जर बघितलं आपण तर त्यांच्यापासून डिरेक्शन ताजमहालची कशी येणार आहे? तर प्रत्येकी वेगवेगळी येणार आहे, वेगवेगळी दिसणार आहे डिरेक्शन. कारण सगळेच एका डिरेक्शन मध्ये आहेत का? तर नाही, वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये आहेत. However, when each one of the children told the direction from their respective places, their answers were different. This means that the use of directions alone does not help us to accurately describe the locations of a place. That is why it became necessary to find a new system to state the precise location of any place on the earth. So let us see what it is. सो जसं की आपण बघितलं की प्रत्येकाचं डिरेक्शन वेगवेगळं येणार आहे, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या डिरेक्शनला आहे. दिस मीन्स दॅट द यूज ऑफ डिरेक्शन्स alone does not help us to accurately describe the location of a place. म्हणूनच काय, तर हे जे लोकेशन्स आहेत यासाठी फक्त डिरेक्शन सफिशियंट आहेत का? तर नाही. That is why it became necessary to find a new system to state the precise location of any place on the earth. म्हणूनच आपण या लेसन मध्ये काय बघणार आहोत, तर ग्रॅटिक्युल आपण काय यूज करतो? तर कोणत्याही प्लेससाठी कोणत्याही लोकेशनला ॲक्युरेटली आपल्याला बघायचं असेल, आपल्याला जर ॲक्युरेटली बघायचं असेल तर आपल्याला ग्रॅटिक्युली कन्सेप्ट कळाली पाहिजे. आता ही कन्सेप्ट जी आहे आपण ह्या लेसन मध्ये शिकणार आहोत. लेट अस सी व्हॉट इट इज. सो आता बघूया आपण ही कन्सेप्ट ॲक्च्युली काय आहे. तर थिंक लिटल मध्ये आपल्याला काय दिलंय? ऑब्झर्व द ग्लोब इन युअर स्कूल, थिंक अबाउट द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड then discuss them. There are some vertical and horizontal lines on the globe. Which of these lines are more in numbers? म्हणजे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये जर ग्लोब पाहिला असणार आहे तर तुम्हाला त्यावरती दिसणारे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील. तर यापैकी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स पैकी कोणते नंबर्सनी जास्त असतात, कोणत्या लाईन्स जास्त असतात हे देखील तुम्ही पाहिलेलं असेल.
What label do these lines have and what similarities and differences do you see in the labels? तर हे जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स असतात त्यांचे लेबल्स नक्की कोणते आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत. विल इट बी पॉसिबल टू ॲक्च्युअली ड्रॉ सच लाईन्स ऑन द अर्थ? म्हणजे काय तर ग्लोबवरती आपल्याला जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स दिसतात तसेच तुम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स काढू शकता का, ड्रॉ करू शकता का? तर ह्या लाईन्स का ड्रॉ करायला लागतात? कारण या जर लाईन्स आपण ड्रॉ केल्या किंवा ग्लोबवरती जस्ट ऑब्झर्व केल्या तर आपल्याला प्रत्येक प्लेसचं पोझिशन त्याचे डिरेक्शन आपल्या लक्षात येते. तर पहा, फिगर 1.2 मध्ये आपल्याला अर्थ साइज दिली आहे. फिगर 1.2 shows the lengths of the east, west and north, south diameters of the earth. तर पहा, आपल्याला इथे डायग्राम मध्ये दिसतंय की मध्ये एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जी लाईन काढलेली आहे त्यावरून आपल्याला डिरेक्शन आपण बघितले. तर वरची डिरेक्शन आहे ती कोणती आहे तर नॉर्थ, त्याच्या खाली आहे ती साऊथ, त्यानंतर ईस्ट आणि वेस्ट. आपल्याला डिस्टन्स जे दिले ते कशामध्ये दिले तर किलोमीटर्स मध्ये दिलेला आहे. किती डिस्टन्स दिसते आपल्याला 12,714 किलोमीटर्स. आणि हा जो डायमीटर दिला तो कोणता आहे तर नॉर्थ साऊथचा. आणि जर ईस्ट टू वेस्टचा पाहिला तर 12,756 किलोमीटर्स. तर एवढा आपल्याला अर्थचा साईज दिलेला आहे. दिस विल गिव्ह यू सम आयडिया अबाउट द साईज ऑफ द अर्थ. जे यावरून आपल्याला अर्थची साईज लक्षात येते. यावरून आपल्या लक्षात येतं की आपली अर्थ ही किती मोठी आहे. Oceanic waters, uneven nature of the land, forest, innumerable islands of different sizes and buildings make it impossible to actually draw such lines on the earth. म्हणजे जे महासागराचं पाणी आहे, अर्थवरची जी जमीन आहे, जे जंगल आहेत, फॉरेस्ट आहेत आणि जी लँड आहे, जी जमीन आहे ती सुद्धा कशी आहे तर ती अनइवन आहे. सगळीकडेच फ्लॅट आहे का तर नाही, सगळीकडे सपाट नाहीये. इनन्युमरेबल आयलँड्स ऑफ डिफरंट साइजेस म्हणजे आयलँड सुद्धा कशा आहेत तर ते सुद्धा डिफरंट साइजेसचे आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये आपण ऍक्च्युली खरोखर अशी लाईन ड्रॉ करू शकतो का, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल अशी? तर नाही. जसं की आपण पिक्चर मध्ये बघत आहोत. इन ऑर्डर टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी जिओग्राफर्स डेव्हलप्ड अ मिनिएचर्ड द अर्थ इन द फॉर्म ऑफ ए ग्लोब. म्हणूनच काय बनवलं आहे, ग्लोब बनवलेला आहे. म्हणजेच काय तर एक अर्थचं मॉडेल बनवलेलं आहे जेणेकरून आपल्याला स्टडी करणं पण इझी जाईल. दिस कॅन बी यूज टू डिटरमाइन लोकेशन्स ऑन द अर्थ. यावरूनच आपल्याला काय समजतं, अर्थ वरती कोणत्या लोकेशनला, कोणत्या डिरेक्शनला कोणती गोष्ट आहे. वन कॅन ऍक्च्युअली ड्रॉ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स ऑन अ ग्लोब थ्रू नॉट ऑन द अर्थ. दे आर इमॅजिनरी लाईन्स ऑन द अर्थ. आपण काय करतो, त्या ग्लोब वरती हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स काढतो. दस दे आर इमॅजिनरी लाईन्स ऑन द अर्थ. मग हे जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स काढलेले आहेत ग्लोब वरती तर ते कसे लाईन्स आहेत तर ते इमॅजिनरी लाईन्स आहेत. ओके. सो आता बघा, आपण नेक्स्ट बघणार आहोत अँग्युलर डिस्टन्स. यामध्ये जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स ग्लोब वरती काढलेले असतात त्याला ऍक्च्युली काय म्हणायचं, ते कसे काढलेले असतात तर ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर पहा, आपण डायग्राम बघतोय. डायग्राम फिगर 1.3 अँग्युलर डिस्टन्स. लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे कोणत्याही प्लेसचं लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला अर्थच्या सेंटर पासून डिस्टन्स बघावं लागतं. In order to do it, we consider straight line joining the point on the surface and the center of the earth. So जसं की आपल्याला इथे फिगर मध्ये दाखवलंय तर आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सेंटर पासून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. At the center it makes an angle with the plane of the equator. आणि काय होतं तर आपल्याला अर्थ वरती असलेलं कोणतंही लोकेशन असेल तर त्याचं डिरेक्शन आपल्याला माहिती होतं, त्याची प्लेस आपल्याला माहिती होते. For example, in figure 1.3, the measure of angle XMV is 30 degree. So पहा, फिगर मध्ये आपल्याला दिसत आहे अँगल XMV 30 डिग्री. तो M जो पॉइंट आहे तो कुठं आहे तर अर्थच्या सेंटरला आहे. सो M पासून X पर्यंत आणि M पासून V पर्यंत आपण जर एक लाईन ड्रॉ केली, दोन लाईन्स होतात ते M पासून X पर्यंत आणि M पासून V पर्यंत. या लाईन्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय मिळतो तर एक अँगल मिळतो, अँगल XMV. आणि जो किती आहे तर 30 डिग्री एवढा
आहे. That is its angular distance from the equator is 30 degree. Look at the figure and tell the angular distance of y from the equator. So पहा y आपल्याला कुठे दिला आहे? y आपल्याला इथे दिला आहे. यावरून आपण काय करू शकतो? तर डिस्टन्स काढू शकतो. तर सेंटर पॉइंट आपला कुठला आहे? तर m आहे आणि m पासून v पर्यंत काय आहे? तर स्ट्रेट लाईन आहे. तर m पासून y पर्यंत आणि m पासून v पर्यंत जर आपण लाईन ड्रॉ केल्या तर आपल्याला एक अँगल तयार झालेला दिसतो. तर अँगल कोणता आहे? y m v. किती आहे तो? तर 60 डिग्री एवढा आहे. तर हा जो अँग्युलर डिस्टन्स आपण पाहिला म्हणजेच काय, हा जो आपण अँगल क्रिएट केला सेंटर पासून ते इक्वेटर पर्यंत, तर यालाच काय म्हणतात? तर अँग्युलर डिस्टन्स असं म्हणतात. सो y साठी किती आला आपला? तर 60 डिग्री एवढा आला. नेक्स्ट बघूया. Figure 1.3 shows another plane. It passes through X. It is parallel to the plane of the equator. Observe 1.3 and see how it meets the surface of the earth. Note that it forms a circle on the surface. Any point on this circle and the equatorial plane form an angle of 30 degree at the center of the earth. म्हणजे पहा, इथे जी सर्क्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे, तर यावरून आपल्या काय लक्षात येतं? तर पहा, x पासून n पर्यंतची लाईन आणि n पासून x पर्यंतची लाईन असा जो राऊंड सर्कल झालेला आहे, यावरून आपली अर्थ काय आहे? तर स्पियर आहे आपल्या लक्षात येतोय. तर हा जो सर्कल बनणार आहे आता किंवा बनला आहे, तो आपल्या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल असणार आहे. आणि जो 60 डिग्रीचा आलेला आहे y, जो 60 डिग्री दिसतोय आपला, तो सुद्धा इक्वेटोरियल प्लेनला कसा आहे? तर पॅरलल आलेला दिसतोय आपल्याला. Observe 1.3 and see how it meets the surface of the earth. Note that it forms a circle on the surface. Any point on this circle and the equatorial plane form an angle of 30 degree at the center of the earth. तर x पासून, x या पॉइंट पासून काढलेला जो सर्कल आहे, तो n पर्यंत जो काढलेला आहे, तिथून जर आपण m पर्यंत जर लाईन ड्रॉ केली तर ती सुद्धा किती येणार आहे? तर 30 डिग्री एवढी येणार आहे. म्हणजे डिस्टन्स किती येणार आहे? तर 30 डिग्री एवढी येणार आहे. तर इथे आपल्याला तीच कन्सेप्ट दिलेली आहे. सो फ्रेंड्स, या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. आजची व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा आपली व्हिडिओ, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपले डेली अपलोड होणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही आपली व्हिडिओ सुद्धा बघू शकाल. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.